हॅलो, कशा आहात सगळे? मजेत ना? तर आज सगळे मस्त अंघोळ वगैरे झालेली होती, म्हणजे थोडीशी फ्रेश वगैरे मस्त मूड होता. त्यामुळे मस्त लिपस्टिक लावली आणि सिंदूर जरा जास्तच मोठा झाला ना. तर त्यानंतर इकडे मला नाश्ता बनवायचं होतं. वडे बनवायला घेतले आणि त्यानंतर अंशूचे पप्पासुद्धा घरीच होते. म्हटलं चला काही जास्त आज घाईसुद्धा होणार नाही म्हणून निवांत काम करूयात. आज वरणबट्टी त्यांना खायची होती. ते मला बोलले होते की आज वरणबट्टी बनवशील का? म्हणून म्हटलं ठीक आहे, का नाही बनवणार. मग मी त्यांच्यासाठी वरणबट्टी वगैरे बनवली आणि त्यांना प्रचंड आवडतं. वरणबट्टी कोणाला आवडणार नाही? हा एक असा पदार्थ आहे की तो प्रत्येकालाच आवडतो आणि प्रत्येकाच्या घरात तो आवडीनेच खाल्ला जातो, मला तरी असं वाटतं. आमच्या घरी तशीच परिस्थिती, आमच्या घरी सगळ्यांना आवडतो. स्वयंपाक वगैरे करतच होती की तेवढ्या अंशूच्या शाळेतून येण्याचा वेळ सुद्धा होऊन जातो आणि त्यानंतर तो आला आणि त्याला कालपासून जरा बरं वाटत नव्हतं. त्याला 2 दिवसापासून त्याने जेवणसुद्धा व्यवस्थित केलेलं नव्हतं, म्हणून त्याला आज दवाखान्यात घेऊन जायचं होतं. परंतु तो दवाखान्याच्या नावाखाली खूप जास्त रडत होतो, दवाखान्यात नाव जरी काढलं तरी सुद्धा. तर मग त्यामुळे मी इकडे त्याचे कपडे वगैरे काढले आणि त्याला समजूत घालत होती की चला बाबा आज आपल्याला फिरायला जायचं, असं तसं त्याला वेगळं काहीतरी सांगावं लागतं. तेव्हा ते मुलं कुठेतरी जाऊन आपल्या गोष्टी ऐकतात. त्याला खाऊ घातलं आणि त्याला ज्या आवडत होत्या त्याच गोष्टी त्याला दिला. पेढा वगैरे त्याला आवडतो म्हणून ते सुद्धा दिले आणि त्याबरोबर त्याचा काही पराठा बनवलेला होता तर त्याला खाऊ घातला आणि अंशूच्या पप्पांना सांगितलं की जा त्याला पटकन दवाखान्यात घेऊन जाऊन. ते तर मला कालपासून सांगत होते की दवाखान्यात घेऊन जातो म्हणून, परंतु त्यांना वेळच नव्हता आणि आज सुट्टी असल्यामुळे सुद्धा मग ते बोलले की नाही मी आज त्याला घेऊनच जातो म्हणून ते त्याला घेऊन गेले दवाखान्यात. आणि त्यानंतर मला इकडे बाकीचा स्वयंपाक करायचा होता, तो मी इकडे करायला घेतला. तुमच्यासोबत असं कधी घडलेलं आहे काय की आपण स्वयंपाक करायचं ठरतो, परंतु डाळ भात किंवा वरणबट्टी तर ठरतं आपलं, परंतु भाजी काय करायची त्याच्याबरोबर हे ठरत नाही. माझ्यासोबत तेच झालेलं होतं. मला कळतच नव्हतं की याबरोबर मी काय भाजी बनवू म्हणून. मग यांना विचारलं, ते बोलले मला बटाट्याची चटणी अजिबात बनवू नको, कारण खूप वेळेस खाल्ली आहे, आज काहीतरी वेगळं बनव. म्हणून त्याबरोबर भरीत होतं घरात, तेच मी बनवलं. तेवढ्यात अंशूसुद्धा येऊन गेलेला होता आणि तो मला त्या काही गोष्टी आणलेल्या होत्या ते दाखवत होता तो मला, की मम्मा मी मंकी कॅप आणली आहे, हेडफोन्स आणले, हे तर मला सगळं दाखवत होता तो. आणि त्याने रिक्षासुद्धा आणली होती, त्याला रडायला नको म्हणून त्याच्या पप्पाने त्याला रिक्षासुद्धा घेऊन दिलेली होती खेळणी. आणि त्यानंतर मग चला म्हटलं आपण इकडे बट्टी वगैरे तळूयात. अंशूच्या पप्पांनी सुद्धा अधूनमधून मला जर हातभारच लावला तळण्यामध्ये, ते सुद्धा आलेले होते. तर मग त्यांचं असं असतं की मी म्हणजे जे तळत असली आणि ते जर उभे असले तर त्यांच्याकडून कंट्रोल काही होत नाही. तळण असू दे किंवा काही सोप्या गोष्टी ज्या असतात ना, जसे की चमचा हलवणं भाजीमध्ये, इतर गोष्टी ते करतात, म्हणजे करतात. त्यांना कोणीही सांगत नाही, परंतु ते मनापासून करतात आणि त्यांना ते आवडसुद्धा आहे त्या गोष्टीची. मीच नाही, आईसुद्धा असतात घरात, त्या जरी किचनमध्ये असले आणि त्यांना काही करायचं असलं तर ते सुद्धा त्यांच्यासोबतसुद्धा असं करू लागतात त्यांना, कारण त्यांना सुट्टीच्या दिवशी करावं असं वाटतं. त्यानंतर मग जेवण वगैरे झालं माझं आणि मग मला इकडे घासायची ते भांडे, मी इकडे भांडे वगैरे घासून घेतले. एवढे हेवी जेवण झाल्यानंतर तर भांडे घासायची माझी अजिबात इच्छा नव्हती, परंतु मी जर 2 मिनटंसुद्धा बसली असते ना, झोपच लागली असते मला. त्यामुळे म्हटलं नाही, अगोदर मला भांडे घासून घेऊ दे, बाकीचे जे काम आहे ते मला करून घेऊ द्या. मी ते करायला घेतली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पण पुढच्या ब्लॉगमध्ये. काळजी घ्या, सेफ राहा. ओके, बाय.